आजच्या प्रयोगाचे नाव पाण्याची घनता. साहित्य 2 प्लास्टिकचे ग्लास, बटाटा, मीठ आणि पाणी. सर्वप्रथम आम्ही एका ग्लासमध्ये पाणी टाकू व त्या ग्लासमध्ये बटाट्याचा एक भाग टाकू. यानंतर पाहू बटाटा बुडाला गेला आहे. यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी टाकू. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकू. यानंतर त्याला पूर्णपणे विरघळवू. झालं की फारच घनता झाली. यानंतर बटाटा बटाट्याचा भाग त्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकू. यानंतर पाहू. परी सांग बरं काय झालं. बटाटा पाण्यावर बुडलेला दिसतो. पहिल्या ग्लासमध्ये पाण्याची घनता बटाट्यापेक्षा कमी आहे म्हणून बटाटा बुडलेला दिसतो. दुसऱ्या ग्लास बटाट्यापेक्षा जास्त आहे. बटाट्याची घनता जास्त आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता कमी जास्त झाल्यामुळे बटाटा पाण्यावर तरंगतो. यानंतर आमचा प्रयोग संपला. धन्यवाद.